Hi, friends! Welcome to Sansar Tunes. नमस्कार मुलांनो, मी सोनाली. सोनसार टून सोबत आपण कालपासनं नवरात्री निमित्त आई देवी सोबत खास प्रवास चालू केला आहे. काल आपण आई शैलपुत्रीची गोष्ट ऐकली. आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीची म्हणजे आई ब्रह्मचारिणीची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. बाळांनो, ब्रह्मचारिणी देवी असे नाव का बरं पडले असेल बरं? ब्रह्म म्हणजे तपश्चर्या, ज्ञान आणि सत्य, आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी, म्हणून तिला ब्रह्मचारिणी देवी असे नाव पडले. ती ज्ञान, साधना आणि तपश्चर्या करणारी देवी म्हणून ओळखली जाते. तिची ना एक सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायची का? चला तुम्हाला ऐकवते. एकदा पार्वतीने ठरवलं की तिला भगवान शंकराला पती म्हणून मिळवायचंय. म्हणून तिने कठोर तपश्चर्या केली. ती जंगलात गेली. दिवस रात्र ध्यान करू लागली. सुरुवातीला ती फक्त फळं खायची, मग पानं, नंतर फक्त हवा घेऊन जगू लागली. तिचं मन नेहमी भगवान शंकरामध्ये एकाग्र होतं. खूप वर्ष तिने असे कठोर व्रत केले. म्हणून या तपामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. तुम्हाला माहिती आहे का, देवी ब्रह्मचारिणी कशी दिसते ती? ब्रह्मचारिणी देवीच्या हातात एक जपमाळा आणि कमंडलू असतो. कमंडलू म्हणजे पाण्याचं भांड. ती नेहमी साध्या वस्त्रात, तेजस्वी चेहऱ्याने आणि शांत मुद्रेत दिसते. तिचे रूप पाहून भक्ताला साधना, श्रद्धा आणि संयम याची प्रेरणा मिळते. मुलांनो, ब्रह्मचारिणी देवी आपल्याला काय शिकवते? ती शिकवते आपल्याला ध्येय कितीही कठीण असलं तरी संयम, श्रद्धा आणि सातत्याने जर प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं. म्हणूनच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तिच्या आशीर्वादाने आपल्याला ज्ञान, शांती आणि आयुष्यातलं खरं ध्येय साध्य करण्याची ताकद मिळते. बाळांनो, ही होती आजच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट, म्हणजेच आई ब्रह्मचारिणीची गोष्ट. चला भेटूयात उद्याच्या तिसऱ्या गोष्टीसोबत, म्हणजेच आई चंद्रघंटाच्या गोष्टीसोबत. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली. आणि आमच्या सोनसार टून्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.